होतीये। धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची बैठक सुरू झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही वारंवार लावण्यात आलेली आहे। विरोधक आक्रमक झालेले आहेत। तिकडे जंतर मंतरवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बघतोय युवा वर्ग हा एकवटलेला आहे। त्यात सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू झालेलं होतं। त्यानंतर आपण बघतोय आता अमित शहा यांची आणि धर्मेंद्र प्रधान यांची एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा खरंच राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय घडामोडी तिकडच्या? बिलकुल, एकीकडे आंदोलन चालू आहे। संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि अशा वेळी धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची ही बैठक होणं म्हणजेच की महत्त्वाचे संकेत म्हणावे लागतील। कारण यासाठी धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरलं जात आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याच राजीनाम्याची मागणी होते। अशा वेळी जर अमित शहा यांच्याकडून जर बैठक होत असेल तर मग पुढे काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का हे पाहावं लागणार आहे, किंवा सरकारतर्फे निवेदन काय दिलं जाणार आहे संसदेमध्ये ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि त्यामुळे या दोघांची बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत सीजीपीने, सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीत। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय ही अतिशय महत्त्वाची अशा स्वरूपाची बैठक होतीये। एकीकडे आपण बघितलेलं होतं की जंतर मंतरवरती सुरू असलेलं जे आंदोलन असेल त्याचबरोबरीनं विरोधक सुद्धा प्रचंड आक्रमक होत आहेत। 3 वेळेला आपण बघतोय कामकाज तहकूब झालं, तर चौथ्यांदा पुन्हा तहकूब करण्याची वेळ आली होती। या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। रामराजे, बिलकुल, कारण संपूर्ण दिल्लीमध्ये छावणीचं रूप आलेलं आहे। ठिकठिकाणी जंतर मंतर संपूर्ण पॅक आहे। त्याचबरोबर ल्युटन दिल्ली म्हणजे की जिथे संपूर्ण मंत्रालय आहेत आणि विशेष म्हणजे की आजचा दिवस असा आहे की अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याचबरोबर पंतप्रधान, सर्व मंत्री, 550 खासदार, राज्यसभेचे आणि लोकसभेचे, बरोबर टॉप ब्युरोक्रेट जे आहेत, प्रशासकीय सेवेतले सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, हे सर्वच संघीय अधिकारी आज दिल्लीमध्ये आहेत। आणि हा संपूर्ण पार्लमेंटचा जो परिसर आहे तो संवेदनशील मानला जातो त्यासाठी, आणि त्याच ठिकाणी हे संपूर्ण आंदोलन चाललेलं आहे। त्यामुळे संपूर्ण कुठेतरी एक प्रकारे दिल्लीचं नाक जे आहे ते दाबण्याचं काम या आंदोलनामुळे होतंय। आणि हे आंदोलन आता सोनम वांगचुक यांना नेण्यात आलेलं आहे, मात्र तरी सुद्धा अभिजित दिपके जो आहे तो आंदोलन त्याचा मार्च जो आहे तो आता सुरू झालेला आहे। तर कशा पद्धतीनं आता याच्यामधून मार्ग काढता येईल, या आंदोलनामधून सरकार काय आश्वासन देते का हे बघावं लागणार आहे। का मागणी जी आहे ती मुळात आंदोलनकर्त्यांची ती मागणी म्हणजेच की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही मागणी आहे, परंतु सरकार ते आता अधिवेशन चालू असताना राजीनामा घेण्याची रिस्क घेईल का हे सुद्धा पाहावं लागेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे आपण बघतोय धर्मेंद्र प्रधान अमित शहा यांची एक महत्त्वाची बैठक पार पडते। स्वतः धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि या दोघांमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। काय महत्त्वाचा निर्णय समोर येतो याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तब्बल गेल्या 20-22 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठी आपण बघतोय विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत।